नमस्कार मित्रांनो. विण दोघातली तुटेना 29 ऑगस्ट भागामध्ये स्वानंदी आदिराच्या घराबाहेर जाते आणि घराकडं बघतच राहते आणि मनात म्हणते, आदिराचं एवढं मोठं घर, बापरे, यांच्या पुढे तर आपलं खूप छोटं घर आहे. आता ती थोडीशी दचकत आत जाते, मागे पुढे बघत असते. तेवढ्यात आदिरा पुढे जाते आणि म्हणते हाय आणि मिठी मारते. ती आता स्वानंदीला पकडते आणि सगळ्यांसमोर आणते आणि म्हणते, नंदूताई. अंशुमन तर बघतच राहतो. आजीला मात्र स्वानंदी खूप आवडते. ती असून म्हणते, अगं उभी का आहेस, बस ना. स्वानंदी सोफ्यावर बसते आणि आदिरा मलिकाशी ओळख करून देते. आजी म्हणते, काय गं, काय करतेस तू? आता ती स्वानंदीची भरभरून चौकशी करत असते. आता मलिकाच्या लक्षात येतं ती आजीला अडवण्याचा प्रयत्न करते, पण आजी म्हणते, पिंट्याला बोलवा ना कुणीतरी. तेवढेच समर आणि आनंद खाली येत असतात. समर तर एवढा आनंदित असतो, पण तो मात्र स्वानंदीच्या पाठमोरे येत असतो. तो आता सगळ्यांना बघून हसत पुढे येतो आणि स्वानंदी पण हसत त्याच्याकडे बघते आणि एका क्षणात दोघांचे हसू गायब होतं. आदिरा हात करत म्हणते, हा माझा पिंट्या दादा. स्वानंदीकडे हात करत म्हणते, दिस इज वन अँड ओनली नंदूताई. आता दोघं पण मोठे डोळे करून बघत असतात. तर मागच्या एपिसोडमध्ये असं घडलेलं असतं. रोहन आणि त्याचे घरचे रिक्षामधून आदिराच्या घराबाहेर पोहोचतात. सुष्मिता म्हणते, घर बघा. मंदाकिनी म्हणते, रोहन, अरे हेच घर आहे ना? नाही नाही, मला नाही वाटत, असं वाटतं मागच्या गल्लीला असेल. सुष्मिता म्हणते, हो ना, हे तर मेन्शन आहे, मॉल. रोहन म्हणतो, एक मिनटं, मी लोकेशन बघतो. तो मोबाईल बघत म्हणतो, आई हेच घर आहे. आता मात्र मंदाकिनीला काय करावं आणि काय नाही हेच कळत नाही. ती हसत आणि तोंडाला हात लावत म्हणते, रोहन, हे जर घर असेल ना तर आपलं नशीबच उजळलं. अरे ते म्हणतात ना, घबाड सापडलं, घबाड सापडलं, ते हेच. मी म्हणत होते ना, काहीतरी चमत्कार व्हावा आणि आपल्याला पण काहीतरी मिळावं, म्हणजे आपण पण खूप श्रीमंत होणार. बघा, देवाने ऐकलं माझं. रोहन म्हणतो, आई हळूहळू. आता सगळेच दारात जातात, आतमध्ये पाऊल टाकतात. मंदाकिनी म्हणते, अरे बापरे, किती मोठं घर आहे. आणि सुष्मिता, बघ, अगं पाऊस आला आणि गळालं ना तर पाण्याचे थेंब खाली येणारच नाही, वरच्यावरच जिरून जाणार. रोहन आता बाबांकडे बघायला लागतो. बाब म्हणतात, शांती. तेवढ्यात आदिरा, आजी आणि अंशुमन येतात. आदिरा मंदाकिनीला म्हणते, नमस्कार करते आ. मंदाकिनी म्हणते, अय्या, किती सुंदर दिसते ना. खरंच आदिरा, तू खूप सुंदर दिसतेस. तुझं नाव ना आदिरा नाही, हिरा ठेवायला पाहिजे होतं. ते आता स्वतःच्या डोळ्याचं काजळ काढते आणि दृष्ट लागू नये म्हणून आदिराच्या कानामागे लावते. आदिरा म्हणते, थँक्यू. प्लीज या ना तुम्ही आतमध्ये. सगळे पुढे जातात आणि आदिरा रोहनला पकडते आणि म्हणते, हँडसम दिसतोस हा. आता सगळे येतात आणि सोफ्यावर बसतात. मंदाकिनी सोफ्यावर बसते आणि म्हणते, किती मऊ आहे ना. सुष्मिता, बघ बघ, किती छान वाटतंय. तेवढी श्रीमंती बघून हरकून गेलेली असते. तेवढ्यात मलिका येते आणि म्हणते, यायला काही त्रास नाही झाला ना. मंदाकिनी म्हणते, नाही हो, रिक्षावाल्याने अगदी ते समोरच सोडलं आणि तुमच्या घरापासून आमचं घर काय फार लांब नाही आहे, फक्त 5 किलोमीटर आहे. मलिका म्हणते, तुम्ही रिक्षाने आलात? मंदाकिनी म्हणते, हो, आणि तुम्हाला माहिती आहे का, फक्त 80 रुपये घेतले, ते पण आम्ही 2 रिक्षा केल्या होत्या. मलिका म्हणते, 180 रुपये. तेवढे आदिरा उठते आणि म्हणते, मी तुमची ओळख करून देते आ. हे रोहनचे आईबाबा आणि ही माझी आजी. मंदाकिनी उठते आणि लांबून म्हणते, नमस्कार करते आ. आदिरा म्हणते, ही माझी आई, हे रोहनचे बाबा आणि छोटी बहीण सुष्मिता. आता तर मलिका डोक्यालाच हात लावते. आदिरा म्हणते, मॉम. सगळ्यांना म्हणते, नाही म्हणजे ही माझी मॉम. आता मलिका खोटं खोटं स्माईल करते. आदिरा म्हणते, हा माझा मोठा भाऊ अंशुमन. आता अंशुमन अगदी सोजळपणे नमस्कार करतो. समरच्या नावाने मोर्चा हाय हाय करतच असतो. तेवढेच स्वानंदी जाते आणि म्हणते, सॉरी, थोडा उशीर झाला. अंजली म्हणते, अय्या स्वानंदी, तू किती सुंदर दिसतेस. आणि हे काय, आज साडी? स्वानंदी म्हणते, अगं माझा लहान भाऊ ना, त्याचं लग्न ठरवायचं आणि त्यासाठी मुलीच्या घरी जायचे, म्हणून ही साडी. अंजली म्हणते, आणि तू इकडे? स्वानंदी, तुझी पण कमाल या. स्वानंदी म्हणते, अगं हे पण महत्त्वाचं आहे ना. बरं चला चला, तो बोर्ड द्या. आता ती पण नारे द्यायला लागते. समर राजवाडे, हाय हाय. समर म्हणतो, आनंद चल, घरी लवकर जायचे. तो तू आणि लवकर? काय रे बाबा,
तो म्हणतो अरे आज रोहनला घरी बोलवलं. आनंद म्हणतो काय म्हणजे लग्न फिक्स? म्हणजे चला तुला तो मुलगा आवडला तर? समर म्हणतो नाही या नाही म्हणजे अरे त्याच्यात आणि माझ्यात काही बोलणंच झालं नाही. ती सकाळची बाई तिने एवढं डोकं उठवलं ना माझा मूडच नाही राहिला. म्हणून त्याला बोललो तू घरी ये आपण निवांत बोलूया. तो आता जातो आणि ड्रेस चेंज करून येतो. आनंद म्हणतो अरे वा आज या ड्रेसमध्ये पण समर भारी दिसतोस हा. समर म्हणतो अरे आदिराने पहिलेच पाठवला आहे. खरं तर या कपड्यांमध्ये काय आहे तेच कळत नाही. पण चला तिने पाठवला म्हणजे घालायलाच पाहिजे. आज तिचा दिवस आहे बाबा. तिच्या आनंदासाठी सगळं केलंच पाहिजे. नाहीतर ती काय करेल माहिती ना तुला. आनंद म्हणतो माहिती पण हे बरं या तिने ड्रेस पाठवला नाहीतर तू असंच गेला असता. तेवढ्यात आवाज येतो समर राजवाडे हाय. समर म्हणतो अरे हे काय आहे? आनंद म्हणतो थांब मी बघतो. आता दोघेही बघता तर मोर्चा आलेला असतो. समर म्हणतो आनंद परत तीच बाई. आता या बाईने माझं खूप डोकं उठवलं या. आनंद म्हणतो थांब मी बघतो. आता दोघेही बाहेर जातात. स्वानंदी मोठे मोठे नारे देत असते. आता समर मोठ्याने ओरडतो बास आता खूप झाला. एकदम चूप. आता स्वानंदी पटकन गप्प बसते. समोर म्हणतो अरे काय चाललंय काय तुमचं? लगेच मोर्चा वगैरे काय? आणि तुम्हाला काय वाटलं हे असं आलं म्हणून मी तुम्हाला जागा सोडणार आहे? आता तर अजिबातच सोडणार नाही. ही काय पद्धत झाली का? व्यवस्थित यायचं बोलायचं काहीतरी सोल्युशन निघालं असतं. स्वानंदी म्हणते तेच बोलायला मी तुमच्याकडे आले होते पण तुम्ही ऐकून घ्यायला तयारच नाही. समोर म्हणतो आता तर ऐकणारच नाही. स्वानंदी म्हणते ऐकावंच लागेल. समोर म्हणतो आनंद म्हणतो आहो. स्वानंदी म्हणते तुम्ही शांत बसावं. हा माणूस ना खूप रूढ आहे. याला कसं बोलावं तेच कळत नाही. आता दोघांचं पुन्हा भांडण सुरू होतं. स्वानंदी म्हणते आज तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. आता दोघांना पण हे आठवतं आणि ते शांतपणे एकमेकांकडे बघत असतात.